अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत ह्यामध्ये सगळ्या स्वामी भक्तांना माहीतच असेल। स्वामी मार्गात येणं, स्वामी मार्गात टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे। जो स्वामी मार्गात येतो आणि स्वामी महाराजांची सेवा करतो तो आयुष्यभर सुखी राहतो, हे तितकंच खरं आहे। तुम्हाला सांगते की स्वामी महाराजांचं तुम्ही स्वामी मार्गात आल्यानंतर महाराजांसमोर 3-3 तास बसून सेवा करणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला पटतं का? स्वामी महाराजांचं तुम्ही फक्त नामस्मरणही केलं तरी महाराज आपल्याला पदोपदी आपल्याला प्रचिती देत असतात। स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात आणला किंवा रोज पठण केला तर तुमचं आयुष्य हे बदलून जाईल। स्वामी महाराजांचं तुम्हाला मी सांगते की महाराजांपुढे तुम्ही 3 तास बसा, 4 तास बसा, हे तोडगे किंवा ही सेवा तुम्हाला सांगते त्या सेवा करणं योग्य आहे का? मान्य आहे की काही गोष्टींना काही सेवा करणं तितकं महत्त्वाचं असतं। जसं झालं गुरुचरित्राचं पारायण, श्रीपाद श्रीवल्लभ हे पारायण जेव्हा सप्ताहकाळ येतो किंवा सप्ताहात आपण जर केलं तितका जास्तच फलदायी ठरत असतो आणि त्यात केंद्रात जाऊन जर केला तितकाच आपल्याला अनुभव जास्त येत असतो। जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल किंवा श्रीपाद शिवल्लभांचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्या घरामध्ये वर्षातून 7दा कमीत कमी झालेच पाहिजेत। ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं आणि श्रीपाद शिवल्लभ केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टींची अडचण येत नसते। पण तुम्हाला सांगते की तुम्हाला रोज इतक्या वेळ महाराजांची सेवा करणं किंवा महाराजांसमोर 3-3 तास सेवा करणं जर तुमच्या मनात तुमचा भाव नसेल किंवा तुम्हाला मनातून फक्त सेवा करायची आणि महाराज मला फळच देत नाही किंवा दुसऱ्यांचं आपण नेहमी वाईट करायचं, वाईट चिंतायचं, नेहमी वाईटच बोलत राहायचं, असं केल्यानंतर आपल्याला कधीही महाराज फळ देणार नाही। तुम्ही 3 तास सेवा करा किंवा 4 तास सेवा करा, तुम्हाला फळ हे भेटणारच नाही। तुम्ही महाराजांचं खरंच अंतःकरणाने आणि महाराजांचं फक्त मनोभावनेने तुम्ही अंतःकरणाने जेव्हा महाराजांची फक्त दिवसातून 1 माळ पण जप केलं 5 मिनटं फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या नामाचं नामस्मरणही केलं ना तरी पण महाराज आपल्याला त्याचं खूप जास्त देऊन जात असतं। म्हणून तुम्ही महाराजांची मी इतक्या तास सेवा करतो, तितक्याच तास सेवा करतो, महाराजांचं फळच भेटत नाही, हे कसं शक्य होणार आहे? महाराजांचं तुम्ही जेवढ्या अंतःकरणातून महाराजांची सेवा करणार तर महाराज तुम्हाला नक्कीच देणार। महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा इतका पवित्र ग्रंथ आहे, तुम्ही तो क्रमशः आज 1, 2, 3 वाचलं, दुसऱ्या दिवशी 3, 4 वाचलं आणि चौथ्या दिवशी 5, 6 असं क्रमशः वाचून आपल्याला 7 दिवसात 1 पारायण पूर्ण करायचं असतं। स्वामी महाराजांची सेवा करताना नेहमी आपण आपल्या अंतःकरणाने सेवा करा। मग दिवसभरातून तुम्ही फक्त महाराजांची 5 मिनिटंही सेवा केली तरी महाराज आपल्याला प्रचिती देत असतात। ज्यावेळेस तुम्ही कोणाचा व्हिडिओ बघत असणार किंवा तुम्ही त्याच्या खाली कमेंट्स तर लिहिली श्री स्वामी समर्थ तरी त्या श्री स्वामीची महाराज परतफेड करत असतात आणि प्रचिती देत असतात। महाराज नेहमी म्हणायचे की जो माझ्या नामाचं नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपतो। म्हणून जितकी नामस्मरण केल्यानंतर जितकी नामस्मरणात ताकद आहे त्या कोणत्याच सेवेत नसेल। म्हणून महाराजांचं नामस्मरण हे खूप महत्त्वाचं आहे। उठता बसता तुम्ही कधीही कुठेही कोणत्याही वेळेस तुम्हाला सुतक असेल, प्रॉब्लेम असेल, मासिक पाळी असेल, तुम्ही कोणत्याही वेळेस महाराजांचं नामस्मरण करू शकतात, त्याला कुठलंही बंधन नाही। आणि महाराजांचं नामस्मरण केल्यावरती आपल्याला आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा येत असते। महाराजांनी आपल्याला खूप द्यावं म्हणून तुम्ही खरंच सेवा करू नका, महाराजांनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे म्हणून तुम्ही नक्की सेवा करा। स्वामी महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथापासून तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या सेवा केल्याने तुम्हाला काय फळ मिळालेले तुम्ही नक्कीच कमेंट्स करा। महाराजांच्या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला ज्यावेळेस आपल्यावरती देव कोपतो तेव्हा आपल्याला गुरुच वाचवत असतात, पण गुरुच जर नाराज झाले तर आपल्याला कोणीच वाचू शकत नाही। म्हणून महाराजांची सेवा तुम्ही नक्की करा। महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत नित्य सेवा करा। तुम्हाला नित्य सेवा ही केली तरी तुम्हाला महाराज नक्की वाचवतील, हे तुम्हाला मी 100% गॅरंटी देते। स्वामींची सेवा करत असताना पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने सेवा करा। मनात कोणाचा द्वेष नाही, कोणाचा राग नाही, कोणाचं वाईट चिंतू नका, आपले कर्म चांगले ठेवा, तुम्हाला महाराज नक्की चांगलं करतील।
महाराजांचं उठता बसता नक्कीच नामस्मरण करा आणि स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे पठण तुम्ही करा. महाराजांचा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे, ज्यांनी वाचला असेल त्यांचं आयुष्य हे सोन्याहून सुंदर झालं असेल. म्हणून महाराजांची सेवा करा, महाराजांच्या मार्गात या. असं मी अजिबात सांगणार नाही, महाराजांची 4-4 तास सेवा तुम्ही करा, पण महाराजांसाठी 5 मिनिटं का असेना, 1 दिवसाला तरी तुम्ही जप केला तरी पण महाराज आपल्याला एकदम दुःखाच्या संकटातून, वाईट संकटही आले तरी त्याच्यातून वाचवत असतात, हे तर नक्कीच मी सांगू शकते. म्हणून महाराजांची सेवा करा, महाराजांच्या मार्गात या. महाराजांच्या छोट्या सेवेपासून तुम्ही सुरुवात करा. मग गुरुचरित्राचं पारायण झालं, श्रीपाद शिवलभांचं पारायण झालंय, खूप पवित्र ग्रंथ आहेत आणि त्याची सेवा चालू करा. पहिल्यापासून तुम्ही महाराजांच्या नित्यसेवा करा. महाराजांचा तारक मंत्र बोला. तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना, फक्त मधून 2 मिनिटं लागतात, ती सेवा करा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, नामस्मरण आहे. महाराजांचा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथांमध्ये खूप ताकद आहे, म्हणून ह्या सेवा तुम्ही आवर्जून तुमच्या घरात 5 मिनिटं का असेना तुम्ही नक्कीच करा. मी तुम्हाला आग्रहाचं सांगते की तुम्ही ह्या सेवा तुमच्या घरात नक्कीच आवर्जून करा. म्हणून ह्या सेवा तुम्ही तुमच्या घरात केल्याच पाहिजे. महाराजांचा फोटो तुमच्या घरात असलाच पाहिजे. महाराजांची रोज नित्यसेवा झालीच पाहिजे. महाराजांचा एक माळ श्री स्वामी समर्थांची झालीच पाहिजे. तारक मंत्र तुमच्या घरामध्ये बोललाच गेला पाहिजे. तुम्ही कामं करत असतानाही तुम्ही महाराजांचं तारक मंत्र तुम्ही पठण केलं तरी पण हरकत नाही, तेव्हाही ती सेवा घडू शकते. असं अजिबात नाही की तुम्ही महाराजांसमोर बसून 3 तास सेवा करा, 4 तास सेवा करा, असं अजिबात महाराज म्हणत नाही. दुसऱ्यांचं कधीही चांगलं करा, कधीच वाईट करू नका. तुमच्या एखादा संकट असेल, दुःख असेल, त्यांना ही सेवा नक्की सांगा, किंवा ह्या सेवा केल्याने त्यांचं नेहमी तुम्ही जर चांगलं विचार जर केला त्या व्यक्तींचा, नक्की तुमचं चांगलं होणार आहे, हे मी तुम्हाला सांगते. महाराजांची सेवा खूप छान आहे, महाराजांचा मार्ग खूप छान आहे. आध्यात्मिक मार्ग हा तुमच्या घरात असलाच पाहिजे. रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात दिवाबत्ती झालीच पाहिजे. लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुमचे दरवाजे उघडे पाहिजेच. आणि संध्याकाळी माता लक्ष्मीच्या येण्याच्या आगमनाच्या वेळेस तुमच्या घरातले सगळे लाईटे तुम्ही ऑन करून ठेवत जा. म्हणजे लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून नाही जाणार आणि आपल्या घरात ती अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. म्हणून नक्कीच हे छोटे छोटे जे गोष्टी असतात तिथून तुम्ही तुमच्या घरात स्वामी सेवा करा, छोटे छोटे सेवा करा आणि मग आपण मोठ्या सेवेला किंवा मोठ्या मार्गांना चालू करू. ज्या घरामध्ये माता देवी, आपल्या देवीचा कुळाचार केला जातो, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते. म्हणून आपली देवी कोणती आहे ह्या गोष्टी आपल्या माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. आणि कुलदेवतेचा कुळाचार केला गेला पाहिजे, कुलदेवतेची ओटी भरली गेली पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कोणत्याही गोष्टींची अडचण, दुःख, संकट कधीच आयुष्यात येणार नाही. आणि देवासमोर बसून 4-4 तास सेवा करण्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या सेवा जरी तुम्ही केल्या तरी पण तुम्ही सगळ्याच गोष्टींपासून तुम्ही पार पाडणार आणि तुम्हाला नक्की तुमचं आयुष्य सोन्यासारखं होईल. तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.